श्वेता महाले. महोदय, राज्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी हे आपल्या आरोग्य विभागाचा कणा आहे. कोविड काळामध्ये आपल्या सर्वांना याची प्रचिती आलेली आहे. कोरोना काळात आपल्या व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता राज्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस सेवा दिलेली आहे व काहींना आपल्या जीवाला सुद्धा या ठिकाणी मुकावे लागलेले आहे. अध्यक्ष महोदय, 1 एप्रिल 2025 पासून आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन बायोमेट्रिक व फेस रीडिंग हजेरीनुसार अदा करावे असे आदेश झालेले आहेत. परंतु सदर कर्मचारी हे तांत्रिक व क्षेत्रीय कर्मचारी असून त्यांच्या सेवा ह्या तांडावस्ती, गावे व इतर ठिकाणी सतत बदलत असतात. त्यांचे कामाचे तास अनिश्चित असून अनेक प्रसंगी तातडीची व तत्काळ वैद्यकीय सेवासुद्धा त्यांना द्यावी लागत असून ते 24 तास कार्यरत असतात. त्याचसोबत रिक्त असलेली पदे व उपलब्ध असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त जागेचा प्रभार आहे. बऱ्याच ठिकाणी दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे अशा भागात नेटवर्क उपलब्ध राहत नाही. तसेच ग्रामीण भागामध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा ते सेवा देत असतात. तरी क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी यांना बायोमेट्रिक व फेस रीडिंग उपस्थितीनुसार वेतन देणे हा निर्णय रद्द करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण संबंधित खात्याला करावे असे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला सांगू इच्छिते. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाचा विषय माझ्या मतदारसंघातला आहे. मदत व पुनर्वसन खात्याशी निगडित हा विषय अध्यक्ष महोदय आहे. माझ्या मतदारसंघामधील घाणमोड, मानमोड, मौजे, पांढरदेव व देवधरी हे तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथील पुनर्वसनाचा प्रश्न 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासंदर्भात शासनाने दिनांक 26/5/2015 व 5/10/2021 चे परिपत्रक आहेत. सुधारित परिपत्रक 5/10/2021 नुसार प्रादेशिक नियोजन क्षेत्रातील बिगर कृषी दर असणारी जमीन या जमिनीचा मोबदला गुणांक 1 प्रमाणे देण्यात यावा असे निर्देश आहेत. सुधारित शासन राजपत्र दिनांक 5/10/2021 नुसार माझ्या मतदारसंघातील मौजे, घाणमोड, मानमोड, पांढरदेव येथील जमिनीवरील पैकी कोणत्याही निकषात बसत नसताना देखील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देत असताना गुणांक 1 नुसार देण्यात आलेला आहे. त्याच वेळेस सन 2023ला बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील सिनगाव, जहांगीर, तालुका देऊळगाव राजा येथील लाभार्थ्यांना जमिनीचा मोबदला गुणांक 2 नुसार देण्यात आलेला आहे. तसेच 2024ला मौजे, भालगाव, तालुका मेहकर येथील जिल्हा बुलढाणा येथील लाभार्थ्यांना जमिनीचा मोबदला गुणांक 2 नुसार देण्यात आलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, कुठेतरी माझ्या मतदारसंघामध्ये या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की पांढरदेव, मानमोड, घाणमोड येथील शेतकऱ्यांना सुद्धा गुणांक 2 नुसारच त्या ठिकाणी भूसंपादनाचा जो काही त्यांचा मोबदला राहिलेला आहे तो गुणांक 2 नुसार त्या ठिकाणी देण्यात यावा. अध्यक्ष महोदय, अजून एक माझा तिसरा अतिशय महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय अध्यक्ष महोदय, शेवटचा एक विषय